मला हे समजत नाही आहे. कालच्या दिवशी हाव म्हणे हे लग्न करायचं आणि अचानक नाही का बा म्हणते आहे. तेच ना मग तेच ना, मला पण तेच समजत नाही. ते जळगावचे पाहुणे येतील आता, त्याला काय सांगसान आपण? ते म्हणणार नाही तुमची मुलगी नाही म्हणते लग्न करायचं, मग आम्हाला का बोलवलं? तू जाय रे भो, तिले परत विचार एकदा रात्यातून काय झालं बापा तिले. जाय व तू विचारतं तिले एकदा का बा नाही म्हणते ते लग्न करायचं. तू ऐकते ते. मीने विचारलं ना तिले, पण सांगत नाही ते म्हणते मला लग्नच नाही करणार. जाय ना रे भो, पाय ना तू तिले. ते पाहुणे यातच आहे ना आता, त्याचे का बुट खातू बापा तू? कालच्या दिवशी विचारलं तिले तर हाव म्हणे ते लग्न करायचं. रात्यातून काय झुमलं तिले काय माहित. बरं थांबा, मी विचारतो तिले काय म्हणते ते. तर सांग ना बेटा, सांग ना काय झालं तुले अचानक का बा नाही म्हणती तू लग्न करायचं? नाही बाबा, मी नाही करत लगन, मी 2 वर्षानंतर करीन लगन. सांग ना पण काय झालं तुले अचानक? कालच्या दिवशी तर हाव म्हणे तू लग्न करायचं. कालच्या दिवशी हाव सांगलं होतं मी, पण मला माझा फ्युचर बघणार. जोपर्यंत पूर्ण स्टडी होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. बरं तू मला सांग, तुला मुलगा पसंत नाहीये का? तू त्यासाठी नाही म्हणती का? नाही सांगू का त्याले? तुले जर का मुलगा पसंत नाहीये तर आपण दुसऱ्या ठिकाणी लग्न करू. नाही तसं काहीच नाही आहे, मी लग्न 2 वर्षांनंतर करीन. बरं तू म्हणशील तसं, पण ते पाहुणे येता त्याच्यासोबत चांगलं वागजो. त्याला समजू नको देजो की तुला लग्न करणं नाही आहे. हो चालीन ना, तुम्ही म्हणसान तसं. का रे भो, मग काय म्हणते ते विचारलं का तू ना? काय सांगू मा, नाही म्हणते ते, पण मिनतीले सांगलं ते पाहुणे येता त्याच्यासोबत चांगलं वागजो. बरं काय करशील भो मग आता? आपलं समजवायचं काम होतं, आपण समजवलं. ते नाही म्हणते लग्न करायचं, काबा नाही म्हणते आहे ते पण सांगत नाही आहे. काय कर तू? अले झाली का तयारी तुही? त्या पोरकडची वाट पाहत असतील. चला ना मग, मी केव्हाची वाट पाहतोय तुमची. चला येऊ दे ताईले, पाहून जाऊ दे, सांगून देऊ ताईले कुंडली निघत नाही आहे. हा मग काय करसान आता? ते लग्न करायचं नाही म्हणते आहे, मग का जबरदस्ती करता? बेकार टाइम आहे बापा, कोणी कोणाचं ऐकत नाही आहे. लहानचं शहाणं करा ताईले ना ते आपलं ऐकता नाही. जाय तू, वाटते ते पाहुणे आले, तयारी करता वय. राम पाहुण्या बुवा, या म्हटलं. काय मग पाहुण्या बुवा, याले काही तकलीफ तर नाही झाली म्हटलं? नाही कशाला तकलीफ होईन, जवळच तर होतं, काही जास्त टाइम थोडी लागला याले. बरं तुम्ही मुलाचे मामा आहे का? हो मी मामा आहे त्याचा. बरं मुलाले कमी दिसते का म्हटलं? चष्मा लावलाय तर. चांगलं गेले, चष्मा लावू नको रे, ऐकत नाही, हा फॅशन आहे म्हणतो. नाही तसं काही नाही, ते रस्त्यानं माठी डोळ्यात जाते ना, म्हणून लावलाय ते ना. बरं काढून घ्या ना मग आता, रस्ता खतम झाला, घरात आले तुम्ही. होय काढे चष्मा, काढे तो. काय मग पोरीला बोलवा ना म्हटलं. हो थांबा, मी आणतो बोलून तिला. मी काय म्हणतोय मामा, घर चांगलं दिसते, हुंडा दणकून घेजो. हाव ना, उत दे, पहिलेच तर पोरी भेटता नाही आहे ना, तुला हुंडा पाहिजे. चाल मग, झाली का तयारी तुझी? चाल लवकर. जाय लवकर, चांगली बोलजो पाहुण्यासोबत, बरोबर उत्तर देजो त्याले. काय मग बेटा, काय शिक्षण झालंय तुझं? BA रनिंग चालू आहे माझं. बरं काय जेवण बनवता येते तुले? युट्यूबवर जे अवेलेबल आहे ते सर्व बनवते मी. काय बोलली? मला काही समजलं नाही. तिचं म्हणणं युट्यूबवर जे भाजी बनवणी शिकवता ते सर्व येते मले. बरं असं आहे का ते? आमच्या घरी शेती आहे, तर तू शेतात जाशील का? नाही मी शेतात जाणार नाही. ते तर मी तुम्हाला पहिलेच सांगलं होतं, आमची पोरगी शेतात जाणार नाही. हो माहित आहे मले, आजकालच्या पोरी शेतात काम करतानी, मी सहज विचारलं. काय मग तुमचं काय झालंय शिक्षण? BSc ऍग्रिकल्चर झालाय माझं. बरं काय काम करता मग तुम्ही? केळीचे बाग आहे आपले, केळीचे बाग पाहतो मी. जाय मग बेटा आता तू. मी काय म्हणतोय, पोरले ना पोऱ्याला एकट्यात बोलू द्या, जर का त्याचे विचार मिळले तर खूपच चांगला आहे. त्याला जर पसंत आलं तर आपण लग्न करून टाकू. नाही हो, काही गरज नाही, ते तैले काही काम आहे. तुझे कुठे होतं का? तुले कोणी आवडतं का? मनमन तसे लफडे करून ठेवतात ते, नाही एक दुसऱ्याला विचारत बसता तडी. काय हो, तैले बोलू तर द्या, नंतर नाही तर ते म्हणतीन आमचं बोलणं झालं नाही. जाऊ द्या, तैले बोलू तर द्या, काय होते काय नाही तर.
कशाचं काही हो, कॉलेजमध्ये लफडे करत राहतात आहे ना, ते विचारत बसतात अडी. तुझं कुठे होतं का, मग काबत उठलं, ब्रेकअप कोणानं केलता, काही काम आहे त्याले? पहिले आपण जेवढी छूट दिली तेवढ्या अंगार मुत्ता ते. हो ते सगळं बरोबर आहे, त्याले बोलू द्या तुम्ही, नाही तर नंतर गैरसमज होतो. बरं तुम्ही म्हणताय तर जाऊ द्या त्याले, पण मी तुम्हाला सांगतो जर का हे तिकडे गेले तर 100% सगाई होणार नाही. जा मग बेटा, तुम्ही बोलून घ्या. थांब जरा, कॉल येतोय, मी नंतर बोलतो तुझ्यासोबत. बरं बोलून घ्या अगोदर. अरे भासा, कुठे म्हटलं तू? काय नाही यार, मी बाहेर आलाय जरा, बोल ना. बापरे, हा तर माझा बॉयफ्रेंडचा आवाज आहे. बरं मी काय म्हणतोय तुले, कालच्या दिवशी तुझ्या सोबत जी मुलगी आली होती तिची आयडी दे ना बे. का बरं भाऊ, तिच्याशी काय काम पडलं तुले? दे ना बे, तू पटून पाहतो, पटली तर चांगलीच आहे. वय पागल, काय पण बोलतोय का? चाल बाय, मी संध्याकाळी कॉल करतो तुले. मी काय म्हणते, माझ्याजवळ मोबाईल दे, तू मला बोलायचं आहे त्याच्यासोबत. अरे तू कोणासोबत आहे रे? मी काय म्हणते तुला, तू मोबाईल माझ्याजवळ दे. बरं घे. हॅलो, का रे, कोणाची आयडी मागतोय रे? कोणाला पटवून पाहतोय रे? वय तू का करती महामित्रासोबत? तू तर म्हणे मला पोरगा पाहायला येतोय. आज वाटते की नाही तुले, माझ्यासोबत खोटं बोलतीये ना महामित्रासोबत गुलू करतीये? तू मला सांग, तू कोणाची आयडी मागत होता? रात्री आपलं बोलणं झालं, तू का बोलला मला की तू 2 वर्ष लग्न नको करू, मी करीन तुझ्यासोबत लग्न. मी तुझ्यासाठी चांगले स्थळ जाऊ देते ना, तू दुसऱ्या मुलीची आयडी मागतोय. पहिले तू मला सांग, तू माझ्या मित्रासोबत काय करतीये? तू तिकडे तोंड काय करतीये, मग मी करू नका? तू मला अंधारात ठेवतीये ना, मी तुले उजेडात ठेवू का? अरे जळमस्तक्याच्या, तू या मित्र पाहायला आलाय मले, मी का बा खोटं बोलू तुझ्याशी? सॉरी बाबू सॉरी, मी मजाक करत होता. कैसा लगा मेरा मजाक? हो मजाक करत होता. मले शिकवतोय का तू बारबाप्या? समजायला पाहिजे तुले, मी 25 वर्षाची झाली, सर्वजण मला म्हणताय लगन कर. मी लगन करत नाही तुझ्यासाठी. तू आणि तिकडे तोंड काय करतोय तुझ्या? चाल ठेव फोन, आजच्या वाजता मला कॉल करायचा नाही, तिकडेच तोंड काय कर तुझ्या. चाल ठेव ना मग, का काय पडलाय पोरीचा तुझ्यासारख्या छप्पन पटोईन. पटोय ना मग, पटवून दाखवाय मला. चाल ठेव फोन, मुजरा नको मारू. जास्त शहाणपणा करतोय का? लफडे करून मला बोलतोय का? मी तुझ्यासाठी माय बापासोबत खोटी बोलली, चांगले स्थळ जाऊ दिले ना, तू तिकडे लफडे करतोय. हो मला म्हणतीये, मग तू लफडं नाही केलं का माझ्यासोबत? लफडं नाही बेटा, माझं प्रेम होतं तुझ्यावर, मी प्रेम केलं तुझ्यासोबत. काही प्रेम नाही, त्याला लफडाच म्हणता.